नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावर जोरदार टीका केली. सरकारला आता कोणी दारातही उभं करायला तयार नाही असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय. तर सरकारने त्यांची सुरू असलेली ही नाटकं बंद करा, कर्जमुक्ती करा, घोषणा करून भुलभुलैया करू नका असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे. बीड मधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. याच वेळी धनंजय मुंडे यांनीही जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनीही पंकजा यांचं तोंड भरून कौतुक केलं. तर पंकजा ताई आणि दोघं मिळून बीडचा विकास करू असं म्हणाले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांचं भरभरून कौतुक केलं. तर पंकजा ताई यांनी मी दोघं मिळून बीडचा विकास करू असं ते म्हणाले. तर जीवनात अनेक सभा केल्या, अनेक कार्यक्रम केले, पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. बीड जिल्ह्यातील 36,000 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. या तिघांमुळे 1400 कोटींचा निधी आला. यापूर्वी एवढा निधी कधी आला नाही. एवढा निधी दिला त्यासाठी आभार मानतो. बीडच्या मागे ताकदीने उभे राहिला आहात. विकासाची गंगा तुम्ही देत आहात. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. एवढा आम्ही विकास करू अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्ही 48 जागा लढवू असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर एकत्र लढणार असल्याचं वर्षभर जाहीर केलं होतं. मावियातील नेत्यांची जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलून घ्यावं असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. समझोता व्हायला वेळ लागत असेल तर मग आपण दोघं जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करायचा. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येत असेल तर त्यांना पण सोबत घेऊ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा बॉल हा ठाकरे शिवसेना यांच्या कोर्टात असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. भारतीय संघातील ऑलराऊंडर दीपक चहर सध्या काळजीत आहे. त्याचे वडील लोकेंद्र चहल यांना अचानक ब्रेन स्ट्रोक आला. त्यांना तातडीने अलीगड येथील रामघाट रोड वरील मित्राज रुग्णालयात भरती करण्यात आले. एका लग्न सोहळ्यासाठी ते अलीगडला आले होते. हे वृत्त धडकताच दीपक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20च्या शेवटचा सामना सोडून अलीगडला पोहोचला. वडिलांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्यामुळेच भारतीय संघात स्थान मिळाले. आता त्यांची काळजी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्व फॅन्सने त्याचं कौतुक केलं आहे. त्यांच्या वडिलांच्या तब्येतीतील सुधारणा झाली असली तरी अजून थोडा धोका टळलेला नाही. त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पण रुग्णालयात धाव घेतली आहे. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास आराखड्यावरून महाविकास आघाडीत अदानींमुळे पुन्हा एकदा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली. अदानी समूहाला पुनर्विकास प्रकल्प देण्यावर ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. या विरोधात 16 तारखेला ठाकरे गट अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. ठाकरे यांनी नेमका हा इशारा का दिला? धारावी पुनर्विकास प्रकल्प काय आहे, त्यावरून का वाद होतोय ते समजून घेऊ. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आहे. इथे किमान 60,000 झोपड्या आहेत, ज्यामध्ये 10 लाखांहून जास्त लोक राहतात. मातीच्या वस्तू, कपडे, शिलाई, लेदर असे हजारो व्यवसाय धारावीमध्ये आहेत. धारावीचा पुनर्विकास हा भारतातला सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.